हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आपण एक विषय पाहिला होता, तो म्हणजे असा की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर राज्य शासनाच्या प्रदूषण नियंत्रण विभागानं नोटीस बजावली होती आणि त्यातले 2 विभाग हे 72 तासात बंद करण्याची नोटीस ती होती. मित्रांनो, या नोटीसमुळे संपूर्ण राज्यामध्ये खळबळ झाली आणि विशेषतः रोहित पवार या नोटीसीला डगमगतील असं राज्यकर्त्यांना वाटलं असेल कदाचित, परंतु रोहित पवार या नोटीसीमुळे मोठ्या ताकदीनं बाहेर आले आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि आपल्या युवा मित्रांना आवाहन केलं की असे संकट येत असतात, परंतु संकटाला आपल्याला सामोरं जावं लागतं. असे किती जरी सरकारने माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरीही माझी दिशा आणि माझी भूमिका मी बदलणार नाही असं सांगून राज्यातले 2 बडे नेते या मागे असल्याचाही त्यांनी त्या ठिकाणी संकेत दिला होता. मित्रांनो, आज रोहित पवार यांना जी बारामती ॲग्रो कंपनीवर जी शासनाच्या वतीनं जी नोटीस बजावली होती त्या विरोधात रोहित पवार हे हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टानं रोहित पवार यांना दिलासा दिलेला आहे. मित्रांनो, विशेष म्हणजे हायकोर्टानं असं सांगितलं की 6 ऑक्टोबर पर्यंत रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर कुठलीही कारवाई करण्यात येऊ नये. त्यानंतर पुढची सुनावणी होईल, त्यानंतर पाहिलं जाईल. म्हणजे थोडक्यात राज्य शासनानं किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं जी काही बारामती ॲग्रो कंपनीला 72 तासात बंद करण्याचं 2 विभाग बंद करण्याची नोटीस दिली होती, तिला कोर्टानं स्टे दिलेला आहे आणि 6 ऑक्टोबर पर्यंत कुठलीही कारवाई करू नका अशी एक आदेश देऊन सरकारला खऱ्या अर्थानं चपराक दिलेली आहे. मित्रांनो, रोहित पवार हे शरद पवार यांचा चेहरा झालेले आहेत आणि शरद पवार यांचा ते आवाज सुद्धा झालेले आहेत. अजित पवार यांनी आपला गट घेऊन शरद पवार यांना धोका देऊन भारतीय जनता पार्टी सोबत सत्तेत सहभाग घेतला आणि अजित पवार यांच्या सोबत गेलेले मग छगन भुजबळ असतील किंवा सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील किंवा एव्हाना अजित पवार असतील, यांनी भारतीय जनता पार्टी सोबत सत्तेत गेले त्यावेळेस असं सांगितलं होतं की शरद पवार हे आमच्या सोबत आहेत, शरद पवार हे आमचे नेते आहेत. परंतु काही दिवसातच त्यांच्या बोलण्यामध्ये बदल झाला आणि त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करायला सुद्धा सुरुवात केली. विशेषतः छगन भुजबळ यांनी त्याला सुरुवात केली. छगन भुजबळ हे पहिले राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या दृष्टीनं बंडखोर नेते निघाले आणि त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. त्याला सडेतोड उत्तर याच आमदार रोहित पवार यांनी दिलं आणि छगन भुजबळ यांची भूमिका कशी चुकते आणि शरद पवारांनी त्यांच्या कशी पाठिंबा दिला होता, कशी ताकद दिली होती हे सांगण्याचं काम त्यांनी केलं. त्यासोबतच दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा शरद पवार यांच्या सोबत एक स्टेटमेंट केलं आणि त्यावेळेस सुद्धा रोहित पवार हे पुढे आले आणि त्यांनी दिलीप वळसे पाटलांना सुद्धा त्या ठिकाणी सुनावण्याचं काम केलं. कारण दिलीप वळसे पाटील यांनी बोलले होते की रोहित पवार हे नव्यानं आलेले आत्ताचे युवा नेते, यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं काय माहित किंवा यांना राजकारण काय कळतं. त्याच वेळेस रोहित पवार यांनी स्टेटमेंट केलं होतं की आम्ही नौके आहोत, नवीन युवक आहोत, परंतु पक्षाशी गद्दारी करणारे आम्ही नेते नाही, पक्षाशी आणि नेतृत्वाशी एकनिष्ठ राहणारे नेते आहेत, अशी त्यांनी चपराक दिलीप वळसे पाटलांना दिली होती. त्यानंतर जो काही प्रकार घडतोय की धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यामध्ये सभा झाली, त्यावेळेस सुद्धा त्यांनी शरद पवार यांना एक प्रकारे टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेस रोहित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या समोर जाऊन त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा टीका केली आणि सत्तेमध्ये कशी पदं भोगली किंवा कशी संधी शरद पवार साहेबांनी दिली हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं. आणि विशेषतः मित्रांनो, आमदार रोहित पवार हे आता महाराष्ट्रातल्या युवकांच्या गळ्यातले ताईत झालेले आहेत. त्याचं कारण आहे की नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये रोहित पवार यांनी सरकारला सळो की पळो करून सोडलं. अनेक उदाहरणं, अनेक पुरावे देऊन त्यांनी अनेक प्रकरणं विधानसभेमध्ये गाजवली आणि परिणामी रोहित पवार यांनी ज्या ज्या लक्षवेधी केल्या, जे जे मुद्दे मांडले त्याविषयी सरकारला भूमिका घ्यावी लागली आणि रोहित पवार यांनी ज्या काही घटना सांगितल्या होत्या त्या अत्यंत सत्य निघाल्या. विशेष म्हणजे युवकांच्या परीक्षेच्या संदर्भात आणि त्यांच्या फीसच्या संदर्भात रोहित पवार यांनी उपस्थित केलेला प्रश्न हा विधानसभेमध्ये गाजला आणि विशेषतः MPSC परीक्षा असेल, स्पर्धा परीक्षा वेगवेगळ्या असतील, या तरुणांनी रोहित पवार यांना आपल्या डोक्यावर घेतलं, आपला युवा नेता म्हणून त्यांनी स्वीकारलं. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा असा आहे की भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादीचे अजित पवार गट असेल किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना गट असेल, या तिघांनाही सध्या जो काही राज्यामध्ये विरोधात जाणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता वाटतो तो म्हणजे रोहित पवार आहेत. त्याचं कारणही तसं आहे, कारण रोहित पवार हे आपल्यासोबत येतील असं अजित पवार यांना वाटलं होतं, परंतु त्यांनी अजित पवारांसोबत जाण्याऐवजी आजोबा असलेल्या शरद पवार यांचीच काठी धरली, त्यांचं बोट धरलं आणि त्यांनी पुढील दिशा आपली राजकारणाची ठरवलेली आहे. आज रोहित पवार यांच्याकडे शरद पवार यांचा एक वारस म्हणून पाहिला जात आहे आणि याचाच
प्रकार असा घडतोय की त्यांच्यावर राजकीय दबाव आणण्याचा प्रकार राज्य सरकारच्या वतीनं सातत्यानं केला जातोय. रोहित पवार यांनी परत एकदा आज ट्विट केलं आणि त्यांनी ट्विट करून सांगितलं की माझ्यावर कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी मी दबणार नाही, माझी दिशा बदलणार नाही. वास्तविक माता मी पहिल्यांदा उद्योजक होतो, व्यावसायिक होतो, त्यानंतर मी राजकारणात आलो. परंतु आता सध्या राजकारणात आलेली मंडळी ही गेल्या अनेक वर्षापासून राजकारण करते आणि त्यानंतर अनेक उद्योगात ते उतरले आहेत. त्यांनी मला काही सांगण्याचा प्रयत्न करू नये, त्यांच्या दबावाला मी बळी पडणार नाही आणि माझी दिशा बदलणार नाही, असं सडेतोडपणे त्यांनी सत्ताधाऱ्यांना आणि त्यांच्या विरोधात गेलेलं सांगितलं. त्यांचा हा जो रोष किंवा रोख होता, हा जर खऱ्या अर्थानं जर पाहिला तर कर्जत आणि जामखेड या ठिकाणचे रोहित पवार हे आमदार आहेत. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री राम शिंदे यांचा त्यांनी पराभव केलेला आहे आणि हा पराभव राम शिंदे आणि भाजपला, विशेषतः देवेंद्रजी फडणवीस यांना तो जिव्हारी लागलेला आहे. आणि म्हणून राम शिंदे यांनीच त्यांच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या विरोधात तक्रार केली होती आणि त्याच तक्रारीनुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं त्यांच्या या 2 विभागाला 72 तासात बंद करण्याची नोटीस दिली होती. दुसरी गोष्ट म्हणजे सत्तेमध्ये असलेले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सुद्धा रोहित पवार यांचा रोख आहे. आणि त्यासोबतच आत्ताच राष्ट्रवादी सोडून म्हणजेच राष्ट्रवादीचा दुसरा गट पाडून अजित पवार हे भारतीय जनता पार्टी सोबत गेले. ते मंत्रिमंडळात असताना सुद्धा बारामती अॅग्रो या बारामती मधल्या शेतकऱ्यांच्या हजारो युवकांच्या रोजगार देणाऱ्या कंपनीच्या विरोधात कारवाई कशी करू शकते असा सुद्धा रोख त्यांनी अजित पवारांवर आपल्या बोलण्यातून दाखवला होता. विशेषतः मित्रांनो, आपल्याला मला सांगावं लागेल की डीएस न्यूज चॅनलने ज्यावेळेस ही बातमी प्रसारित केली, बातमी आपल्या समोर आणली, हा विषय मांडला, त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातून 2 नेत्यांच्या विषयी रोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येकानं लाईक आणि कॉमेंट्स करताना अनेक प्रतिक्रिया या ठिकाणी संतप्त दिलेल्या आहेत आणि या प्रतिक्रियेमध्ये अजित पवार यांना त्यांनी टार्गेट केलेले आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा टार्गेट केलेले. राम शिंदे हे तर त्यांचे टार्गेट आहेत कारण ते प्रतिस्पर्धी विधानसभेतले उमेदवार आहेत. परंतु राज्यातले 2 उपमुख्यमंत्री सत्ताधारी असताना चांगल्या युवा नेतृत्वावर रोहित पवारांवर अशा पद्धतीची कारवाई करतात, हे जनतेला पटलं नाही, युवकांना पटलं नाही. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागातून, प्रत्येक जिल्ह्यातून, तालुक्यातून हा युवकांचा आणि जनतेचा रोष हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निघतोय. संतप्त प्रतिक्रिया त्यांच्या बाजूने आपल्याला या आपल्या व्हिडिओच्या खाली दिलेल्या प्रतिक्रियामध्ये पाहायला मिळत आहे. मित्रांनो, हा विषय मला पुन्हा एकदा महत्वाचा वाटला कारण रोहित पवार यांच्यावर जी कारवाई सरकारच्या वतीनं करण्यात आली होती ही सूडबुद्धीनं आहे असं रोहित पवार सांगत होते आणि त्याच वेळी कोर्टाने त्यांना दिलासा दिलेला आहे. आता 6 ऑक्टोबरच्या नंतर पुन्हा सुनावणी होईल. पुढे काय होईल काय नाही याबद्दलची डिटेल्स माहिती आपल्याला पुन्हा एकदा डीएस न्यूजच्या माध्यमातून दिली जाईल. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.